गेल्या मावशीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. त्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला चाकुरीला आणलं ग बया. मला बाळूमामानं बोलवलं बया. पंढरीची वाट लई अवघड आणि त्याच्यापेक्षा चापुलीची वाट लई अवघड आणि इथूनच इथवर चलत आल तर पायाला आलं बाई थोडं पायाला आले बाई थोडं बघा चापुलीची वाट म्हणलं तर लेकरं बघलायत माघारी मला एवढी चांगली आमची वाट आहे आमची मॅडम नाव ठेवलंय म्हणल्यात बघा लई खराब आहे दादा म्हणून आलं तर आम्ही नुसती खराब तर बाळूमामाच्या आशीर्वादानं होईल चांगला रोड होय ना असं राहणारच नाही पंढरीची वाट लय अवघड काय सांगू बाई माझ्या जीवाची परवड चालता चालता माझ्या पायाला आले फोड आग बाई मग लावू का जरा लावू का पायाला म्हणलं तेल पायाला फोड आले मग लावू का म्हणलं जरा पायाला तेल म्हणून म्हणते अग या शेजारणीनं बरं नाही केलं ग पंढरीला नेलं पंढरीच्या वाटे हे बाई गळ्यामध्ये माळ ज्याच्या बघाव त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आणि गळ्यामध्ये टाळ आणि माझं उठविती ग कपाळ उगाच बघा की काय की तुकाराम म्हण ज्ञानदेव म्हण मुक्ताबाई म्हण सारखं तेच आहे ना वाटणं जरा समाधान बसणार कुठं तर हॉटेलमध्ये जेवणार काहीच नाही माहित उठलं की चला चला फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार पंढरीच्या वाटेने गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ आणि माझं उठली गे कपाळ मग राहू का म्हणते थोडं बाम बाम हा बाम नाही बाम थोडं लावू का बाम डोसक्याला बाम मग तुझं डोकं जरा थंड होईल बाई आणि मग येतील पंढरीला पंढरीची वारी करणं सोपं नाही म्हणून म्हणते ह्या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला किती छान जेवण वाटलंय का नाही मस्त मस्त
मस्त जेवा जेवा. पंढरीच्या वाटे धरला उपवास. उपास धरावा लागते की उठायलाच आहे ना, गुडघे फार गेले. पंढरीच्या वाटे धरला उपवास. खरे सांगते दादा, मी नाही घेतला एक बी घास. केळी खाल्ले दादा, लाडू खाल्ले, माटे दोंडे, पण मी ते जेवलं नाही. रोटी, बकरची रोटी खाल्ली, भेंडराची भाजी खाल्ली, टमाट्याची चटणी खाल्ले. बघ ना, उपास आहे. उगं थोडं थोडं खाल्ले. शिजून टाकलेली टमाट्याची चटणी, भगरची रोटी, पायली वर दळून आणायचं नवरात्रीमध्ये. हा, लोणचं घालायचं बिना मिठाचं, शिंदून टाकून लोणचं. हे वरवाड, हे वरवाड, वरवाडायचं. माझा उपास आहे, माझा उपास आहे. पंढरीच्या वाटे धरले उपास. खरं सांगते वहिनीने एक बी घेतला नाही घास. म्हणून जीव माझा होतोय ग कासावीस. मग माझ्या जीवाची किती होते अगं बाई कासावीस. अगं मग घे की काय एखादी टोचून. इंजेक्शन म्हणले मी डॉक्टरकडे. पंढरीच्या वाट राहिले मी उपास. खरं सांगते दादा एक बी घेतला नाही घास. आणि माझा जीव झाला कासावीस. कधी भेटेल ग रुक्मिणी आणि माझे पंढरीचे पांडुरंग. म्हणून माझा जीव झाला उदास. म्हणून ह्या बाईनं बरं केली ग बाई, ह्या शेजारीनं बरंच केली ग बाई.